पण जीव चाललाय, तो जीव वाचवण्यासाठी काय करते? कोणीच काही करत नाहीये. आणि त्याच्यासाठी जे मी म्हटलं की हा इशारा मोर्चा आहे. दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पुन्हा जिल्ह्यामध्ये जायचं. हे पॅकेज जे आहे, हे पॅकेज येते की नाही? अगदी आपल्याकडे विरोधी पक्षनेता पद नसलं तरी अधिकाऱ्याला बोलवल्यानंतर अधिकारी आलाच पाहिजे, कारण जनता तुमच्या समोर आहे. आणि जर कोणी अधिकाऱ्यांनी मस्तीत वागला तर शेतकऱ्याचा असूड काय असतो हे त्याला एकदा दाखवावं लागेल. सगळ्या अधिकाऱ्यांना पण सांगतो की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोरं आहात. आज आपला मायबाप शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेललं होतं, महाराष्ट्राचं अर्थचक्र पेललं होतं, तो संकटामध्ये इकडे तुम्ही बाबूगिरी करू नका, खरडेगासी करू नका. आणि शिवसेना आता लक्ष ठेवेल यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवरती. एक तर दिवाळीच्या आज जे जाहीर केले ते तुम्ही पहिले द्या, आणि दिवाळी नंतर सुद्धा मी मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहे.